फेसबुक लाईव्हवरील माझ्या सर्व मित्रांना सप्रेम नमस्कार, जय भीम. मित्रांनो, आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा करत असताना प्रामुख्यानं गेल्या 2 दिवसापासून संबंध लातूर जिल्ह्यामध्ये, विशेषतः अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये जे पावसानं थैमान घातलेलं आहे, पूर परिस्थिती या ठिकाणी जी निर्माण झालेली आहे, त्याच्या अनुषंगाने प्रशासनानं ज्या वेगवेगळ्या उपाययोजना तातडीनं करणं अपेक्षित आहे, त्या संबंधानं या ठिकाणी काही चर्चा करावी यासाठी मी या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहे. मित्रांनो, अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये, कालपासून मी ऐकतोय, अनेक ज्येष्ठ मंडळी बोलत होते, गेल्या 30 वर्षामध्ये एवढा मोठा पाऊस पडला नाही. एकाच वेळी अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी पाहायला मिळाली. सातत्यानं संततधार जो पाऊस होता, अखंडित पाऊस चाकूर अहमदपूर तालुक्यामध्ये जो होता, त्यामुळं अक्षरशः जनजीवन विस्कळीत झालेलं होतं आणि त्यामुळं या पावसाचा खूप मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना या ठिकाणी बसला होता. आणि म्हणून आज सम्राट मित्रमंडळाच्या वतीनं आताच या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय अजितदादा पवार साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, आणि माननीय पालकमंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले साहेब, पालकमंत्री लातूर जिल्हा, आणि माननीय जिल्हाधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्याकडे निवेदन या ठिकाणी पाठवलेलं आहे. प्रामुख्यानं कालची जी परिस्थिती होती ती अक्षरशः अंगावर शहारे आणणारी अशी परिस्थिती होती. अहमदपूर म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेरपुडं या ठिकाणी जो पूल होता, तिथली वाहतूक या ठिकाणी बंद होती. त्याच्या अलीकडं काळेगावला जातानाचा जो पूल आहे, तिथून पाणी गुडघ्या एवढं वाहत होतं, तिथली वाहतूक बंद होती. इकडं अहमदपूर थोडग्याच्या पुलावरून पाणी वाहत होतं, तिथली वाहतूक बंद आहे. उन्ही मांडणी कसे पाणी आलेलं होतं, तिथलं वाहतूक बंद होती. हिप्पळगाव कशी पाणी आलेलं होतं, तिथली वाहतूक बंद होती. हडोळकीहून माझ्या मित्रांनी व्हिडिओ टाकलेला होता, कांबळेजींनी, ईश्वर कांबळेंनी, तिथली वाहतूक या ठिकाणी बंद असल्याची पाहायला मिळालं. हाळणीपाशी वाहतूक बंद होती. अहमदपूर शहरापासल्या पंचशील नगर इथला जो मोठा नाला आहे, तिथली वाहतूक या ठिकाणी बंद होती. एकूणच वाहतुकीमुळं, या पावसामुळं ती वाहतूक जी कनेक्टिव्हिटी होती ती काही काळ या ठिकाणी बंद होती आणि म्हणून नागरिकांना प्रचंड या ठिकाणी त्रास सहन करावा लागला. शिरूर ताजबंद ते मापणी जातानाचा व्हिडिओ आपण असंख्य जणांनी पाहिला. अक्षरशः शेतकरी वाहत जातानाचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला आणि दैव बलवत्तर म्हणून ती वाचली. त्याचबरोबर काळेगाव जो आपला साठवण तलाव आहे, तिथे एक माणूस अडकलेला होता. प्रशासनानं रेस्क्यू टीम पाठवली आणि थोडंसं पाणी कमी झाल्यानंतर त्याला बाहेर काढले. त्याचबरोबर नागपूरमधला जी आपली BSF ची शाळा आहे, त्या ठिकाणी 150-200 विद्यार्थी या ठिकाणी अडकून होते. सांगवा फुटला, पाणी भिंत पडून नदी आली, तिथले विद्यार्थी या ठिकाणी अडचणीत होती. त्यांनाही प्रशासनानं रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला. चापोली शिरूर ताजबंद अहमदपूर या भागामध्ये सुद्धा कॅमेऱ्यावर रिपोर्ट करा. या भागातल्या सुद्धा या ठिकाणी जे हे झालेला आहे, आपला जो पूल झालेला आहे नॅशनल हायवेची, त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचे प्रवाह
शेताच्या दिशेनं घुसतानाचं चित्र त्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. या पावसामुळं अतोनात अशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. वडवळ जांभूळ भागामध्ये टमाट्याची मोठ्या प्रमाणामध्ये शेती आहे, तिथं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि एकूणच ही सर्व परिस्थिती जर पाहिली तर अतिशय म्हणजे नदी नाली तुडुंब भरल्या, परंतु शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं होतं. आणि म्हणून आज काही मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे आणि तहसीलदारमार्फत या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं काही मुद्दे या ठिकाणी मी आत्ता जे बोलले त्याच मुद्द्यावर या ठिकाणी प्रकाश टाकतोय की ज्या ज्या गावाचा संपर्क तुटलेला होता आणि पुलावरून पाणी जात होतं, त्या पुलांची उंची वाढवणं या ठिकाणी गरजेचं आहे. थोडगासारखा पूल असेल, हळणीसारखा पूल असेल, काळेगाव सारखा त्या ठिकाणी असेल, या पुलांची तातडीनं या ठिकाणी उंची वाढवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या या संततधारेमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, पाणी मोठ्या प्रमाणात जाऊन संपूर्ण शेती खरवटून निघालेली आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये बळीराजा मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत सापडलेला आहे. आणि म्हणून प्रशासनानं तातडीनं पंचनामे या ठिकाणी सुरुवात करणं गरजेचं आहे. ढगफुटीसारखा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून रस्ते आणि जे पूल अशा पद्धतीचे प्रभावित झालेले आहेत त्यांना तातडीनं या ठिकाणी डागडुजी करावी. त्याचबरोबर अहमदपूर शहराच्या म्हणजे उत्तरेकडील भागात आनंदवाडी रोडच्या पुढं फुलमळा तलाव जो आहे तो फुटला, तिथल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्याचीही तातडीने मदत करावी. ज्या गावाचा संपर्क थोड्याशा पावसामुळे तुटत आहे याचा आढावा घेऊन उपाययोजनेबाबत सुद्धा शासनाकडे प्रशासनाने तातडीने प्रस्ताव पाठवणं गरजेचं आहे. आणि भविष्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला तोंड देण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना सज्ज ठेवण्यासाठी सुद्धा प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. अहमदपूर शहरामध्ये जर आपण पाहिलं तर अतिशय विदारक अशा पद्धतीची परिस्थिती होती. अनेकांनी फेसबुकला, इंस्टाग्रामला त्याचे व्हिडिओ टाकले आणि त्यावेळेस थोडीशी मजा म्हणून लोकांनी व्हिडिओ काढले, परंतु ते व्हिडिओ किती दाहक आहे किंवा किती त्याच्यामध्ये लोकांना त्रासदायक असणारे व्हिडिओ आहेत ते आपल्याला लक्षात येईल. विशेषतः थोडगा रोड भागामध्ये अक्षरशः गुडघ्या एवढं पाणी रस्त्यावरून वाहत, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून वरून येणारं पाणी, त्या ठिकाणी लातूर DCC बँकेचा जो तिथला चौक आहे अलीकडला सुशोभीकरणाच्या निमित्ताने केलेला, त्या ठिकाणी अक्षरशः गुडघ्या एवढं पाणी. हॉटेल भागीरथीच्या पुढे जर आपण गेलं त्या रस्त्यावर म्हणजे शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा बसवेश्वर चौक या भागामध्ये मधले जर व्हिडिओ बघितले गुडघ्या एवढं पाणी होतं. आणि मग पंचशील नगर तिथून कनेक्टिव्हिटी बंद होतं, तळेगावला जाणारा रस्ता, त्या ठिकाणी मी व्हिडिओ काल शेअर केलेला आहे. कार अक्षरशः पाण्यामध्ये बुडून गेलेली आहे. इथं नगर परिषदेच्या पुढं कोर्टाच्या पुढं नगर परिषदेकडे एक गाडी यायला चाललेली आहे, पूर्ण एक टायरच त्याच्यामध्ये नगर टेलिफोनचे काही खोदकाम झालेलं आहे, OFC केबलचं वाटतं, तिथं गाडी अडकून पडली आहे. दिनकर मध्ये सरांनी काल तो व्हिडिओ टाकलेला आहे. याचबरोबर म्हणजे शहरातली जर ही अवस्था असेल तर याला जबाबदार कोण हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्तानं पुढाकार येतो. ठीक आहे, आज पाणी पडलं, मोठ्या प्रमाणात पाणी वाहिलं, रस्त्यावर आलं, आज थोडंसं पाऊस कमी अधिक होत आहे, परंतु सर्व पाणी जर रस्त्यावर येणार असेल तर इथल्या नगर परिषद प्रशासनानं काय केलं हा एक कळीचा मुद्दा या निमित्तानं आहे. जर वेळेवर नाली स्वच्छता जर वेळेवर राहिली असती तर कितीही मोठं पाणी आलं तर त्या नाल्यानं वाहून गेलं असतं, परंतु वर्षानुवर्ष नाल्याच स्वच्छ केल्या नाही, पाणी रस्त्यावर कसं येणार? रस्त्यावर पाणी आलं याची जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे, कारण नागरिकांना हा त्रास झालेला मित्रांनो, हे लक्षात घ्या. आणि मग अशा परिस्थितीमध्ये थोडगा रोडच्या बाजूला जी काही घर आहेत अक्षरशः मोटरी लावून पाणी काढले. काल एकाने एक व्हिडिओ मला पाटील नावाचे आमचे मित्र आहेत त्यांनी पाठवला, 2 खुर्च्या घेऊन एकावर एक ठेवत सर्कस करत ते बाहेर येत आहेत रस्त्यावर, अशा पद्धतीची व्हिडिओ. म्हणजे अहमदपूरमध्ये जर ही अवस्था असेल प्रशासन काय करतं ही म्हणजे ज्याला जाब विचारणं गरजेचं आहे. यासाठी काही गोष्टी प्लॅनिंग होणं गरजेचे आहेत. येतोय शासनाचा निधी, कुठं खर्च करतोय हे सुद्धा या ठिकाणी प्रशासनानं पाहणं गरजेचं आहे. त्यासाठीच हा उपद्व्याप आहे असं म्हटलं तर धाडसाचं ठरू नये. काल अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाला गळती लागली होती,
ते असे छोटे छोटे आमचे मोहम्मद भाई पठाण मोहम्मद साहेब, तुम्ही गेलो होतो, तुम्ही मला तो फोटो टाकला, किंवा मी गेल्यानंतर तिथं बकेट वगैरे ठेवले. माझी विनंती अशी आहे की शासकीय कार्यालयाची, शासकीय ग्रामीण रुग्णालयाची ही अवस्था असेल तर त्याची दुरुस्ती सुद्धा तातडीने होणं गरजेचं आहे. जिल्हा परिषदेपुढे आत्ताचा जिल्हा परिषदेच्या दोन्ही प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, सिडीप एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, हे 4-5 महत्वाचे कार्यालय शाळा असलेल्या ठिकाणी आज तळ्याचं स्वरूप आहे. आणि मग या ठिकाणी एखादे पेवर ब्लॉक वगैरे जर केलं तर विद्यार्थ्यांना, नागरिकांना सोयीचं ठरणार आहे. परंतु सोयीस्कररित्या अशा कामाला प्रशासन दुर्लक्षित करत असल्याचा माझा वाईट अनुभव आहे. म्हणून भविष्यामध्ये तेही काम या ठिकाणी प्रस्तावित करावे अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी घेऊन या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतो. माझी प्रशासनाला विनंती आहे, प्रशासनानं खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या पूर परिस्थितीला हाताळण्याचं काम आपल्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आदरणीय वर्षाताई दुबे मॅडम यांच्या देखरेखीखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी खूप चांगलं काम या ठिकाणी झालेलं आहे. मला आजच म्हणजे आज सकाळी किंवा माझ्या माहितीप्रमाणे पहाटे एक सैन्य दलाची तुकडी सुद्धा अहमदपूरमध्ये दाखल झालेली आहे. 2 गाड्या आणि सैन्य दलाची, मी सकाळीच फेसबुकवर ते टाकलं. सावतामाळी मंगल कार्यालयापाशी ते आहेत. आणि म्हणून ज्या ठिकाणी अशी पूर परिस्थिती त्या ठिकाणी ते तातडीनं धावून जाणार आहेत. NDRFचे पथक वगैरे ते सगळे प्रशासनाने सज्ज ठेवलेले आहेत. परंतु माझी या ठिकाणी विनंती राहणार आहे की शेतकरी हवालदिवस झालेला आहे, इथला बळीराजा हवालदिवस झालेला आहे आणि म्हणून बळीराजाला मदत करणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून प्रशासनानं सरसकट पंचनामे करावे. ज्या ठिकाणी लाईटच्या खांब, तारा वगैरे तुटलेल्या आहेत त्याचीही तातडीनं दुरुस्ती करावी एवढी विनंती या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे केलेली आहे. बघूया शासनाकडून याची काय दखल घेतली जाते हे पाहणं निश्चितपणानं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी सगळ्यांनीच म्हणजे ज्यांना ज्यांना याचा उपद्रव झालेला आहे, ज्यांनी याच्याशी बाधित झालेले आहेत, ते सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, पदाधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांनी या कामासाठी पुढाकार घ्यावा अशी नम्रतेची विनंती करतो आणि आजचं हे फेसबुक लाईव्ह थांबवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.